सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात। 22 वर्षांच्या एका तरुणानं सध्या गुजरात सरकारला हलवून टाकलंय। पटेल समाजाला आरक्षण देण्यासाठी हार्दिक पटेल नावाच्या तरुण तडफदार नेत्यानं अहमदाबादमध्ये उपोषण सुरू केलंय। त्याला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हा तरुण आहे तरी कोण, पाहूयात हा खास रिपोर्ट। गुजरातचा केजरीवाल हार्दिक पटेल। अहमदाबादच्या रॅलीत लाखोंची गर्दी जमवणारा हा तरुण म्हणजे गुजरातचा केजरीवाल आहे का? हार्दिक पटेलच्या पाठीशी कुणाचा वरद हस्त? आरक्षणाच्या मागणीवरून गुजरात सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या हार्दिक पटेलला कुणाचा आहे आशीर्वाद? सध्या या प्रश्नांनी गुजरातच्या राजकारणात भूकंप आलाय आणि हा भूकंप आणलाय तो अवघ्या 22 वर्षांच्या तरुणानं हार्दिक पटेलला। गेल्या महिनाभरापासून हार्दिकनं आरक्षण आंदोलन सुरू केलंय। हार्दिक पटेल कॉमर्स ग्रॅज्युएट आहे। विरम गावात तो पाणी पुरवठ्याचा व्यवसाय करतो। सरदार पटेल ग्रुपच्या माध्यमातून त्यानं आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं। पटेलांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी त्यानं 80हून अधिक जाहीर सभा घेतल्या। त्यानं थेट गुजरात सरकारला शिंगावर घेतलंय। हार्दिक पटेलचं हे आंदोलन आनंदीबेन सरकारसाठी डोकेदुखी बनलंय। हमें हमारा हक चाहिए, हम भीख नहीं मांग रहे। अगर दोगे तो प्यार से लेके, नहीं तो छीन लेना हमें भी आता है। जब तक गुजरात के मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यहाँ पर मंच पर आकर हमारा आवेदन पत्र स्वीकार न ले और हमें सही योगदान न दे, तब तक यहाँ पर उपवास चलेगा और पूरे गुजरात से हम जो आंदोलन लेके निकले वो कोई 100 मीटर की दौड़ नहीं है, ये पूरी मैराथन दौड़ है और ये दौड़ बहुत लंबी चलनी है। जिस दिन हम चलेंगे अयोध्या के साथ, जिस दिन हमारे साथ होगा श्री राम का वंशज, हम कहते हैं तो हम लव कुश के वंशज है, तो हम में वो ताकत होनी चाहिए कि 14 साल का वनवास हो तो फिर भी इस आंदोलन को हम समाप्त कर सके। गुजरातच्या सुमारे 1.25 कोटी लोकसंख्येपैकी 20% लोकसंख्या पटेल समाजाची आहे। पटेल समाजाचा ओबीसीत समावेश करावा, शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं अशा मागण्या हार्दिकनं केल्या आहेत। आपल्या महाक्रांती रॅलीमध्ये त्यानं थेट गुजरात सरकारलाच आव्हान दिलंय। मात्र गुजराती पटेल समाज हा समृद्ध मानला जातो। मग पटेल समाजाला आरक्षण कशासाठी हवंय? हार्दिकच्या या आंदोलनामागे कोणाचा हात आहे? आणि गुजरातचा केजरीवाल बनण्याचा हार्दिकचा हा सगळा खटाटोप आहे का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।